हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मेघनाने विहानच्या डोळ्यात पाहिलं. तिला काही क्षण त्याच्या डोळ्यात तोच मनिक दिसला. तिचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात होतं. आणि कसं नसणार, ते दोघं अगदी जवळचे मित्र होते. पण त्या क्षणाभरात तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्ण बदलले. तिच्या मनातले भाव आता स्पष्टपणे रागात उमटत होते. मिस्टर विहान, विसरू नका की मी एक IAS ऑफिसर आहे आणि तुम्ही माझ्या मुलीच्या बोलण्यावर आज इथे माझ्या घरी पार्टीसाठी आला आहात. हे विसरू नका. ते ठामपणे शब्दांवर जोर देत म्हणाली. IAS ऑफिसर असशील तू, पण हे घर तुझं ऑफिस नाही. कारण आता माझ्यासमोर जी उभी आहे ती एक फसवणूक करणारी मुलगी आहे, जी लोकांचा विश्वास घालवते, त्यांच्या भावना पायदळीत उडवते. लोकांचा जीव घेऊन IAS ऑफिसर होण्यात काही अर्थ नाही, कारण खऱ्या IAS ऑफिसरचा उद्देश लोकांची सेवा करणं असतो. आणि मला माहीत आहे, तुला लोकांच्या भावना म्हणजेच काहीच नाही. विहानचा राग आता शिगेला पोहोचला होता. हे ऐकून मेघना पूर्णपणे हादरली. कारण विहान तिचाच भाऊ समान मित्र होता आणि तोच तिच्याशी असं बोलत होता. तिला विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यातून निराशा झळकत होती. खरंच माझ्यामुळे काही जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय का? तिच्या मनात हा विचार घोळू लागला. कारण विहानने जसं सरळ असं स्पष्टपणे बोलून टाकलं होतं, ते तिच्या मनाला भिडलं. IAS ऑफिसर बनणं हे तिचं स्वप्न होतं. लोकांची मदत करायला तिला नेहमी आवडायचं. मग आता असं काय झालं? तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि ती पुन्हा भूतकाळात हरवून गेली. भूतकाळ. तर आता इथे मेघनाचा भूतकाळ. हॅलो मेघना, मी तुझ्या क्लासेसच्या बाहेर उभा आहे, लवकर ये. हो, 5 मिनिटात आलेच, मेघनाने सांगितलं आणि फोन ठेवला. मनिक आपल्या लक्झरी थार गाडीला टेकून उभा होता. एक हात खिशात, दुसऱ्या हातात फोन, डोळ्यावर गॉगल, चेहरा प्रचंड गोरा, गालांवर हलकी दाढी, हातात ब्रँडेड घड्याळ आणि कानात छोटी बाळी. त्याचं पूर्ण रूपच अफलातून होतं. तिथे आलेली प्रत्येक मुलगी त्याच्याकडे पाहून अक्षरशः थक्क झाली होती. मेघना पळतच खाली आली आणि तिचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि ती हरवली त्याच्यात. पण ती क्षणिक अवस्था होती, कारण काही आवाज तिच्या कानावर आले आणि तिचे कान टवकारले. हाय यार, काय हॉट आहे हा, हिरो वाटतोय अगदी. हॉलिवूडलाही मागे टाकेल. आणि त्यानंतर ड्रेसिंग सेन्स, स्टाईल, चार्म, हाय पागल केलं याने. चला त्याच्याशी ओळख करून घेऊ. त्यानंतर पटला तर पटला, त्या मुली म्हणत असतात. हे ऐकून मेघनाच्या रागाने अंगात आग पेटली. ती लगेच तिथे धावली. पण त्या मुली आधीच मनिककडे पोहोचल्या होत्या. हाय, एका मुलीने मनिकला हसून म्हटलं आणि त्यानंतर हॅलो. मनिकचा आवाज मॅग्नेटिक होता. तिसरी मुलगी त्याच्याकडे बघतच राहिली. मनिकची नजर तिच्यावर गेली. ॲक्च्युली मला तू खूप आवडलास. तू माझ्यासोबत कॉफीसाठी येशील का? पहिली मुलगी म्हणाली. आणि त्यानंतर हे ऐकून दूर उभी असलेली मेघना भडकली. ती रागाने तिथे आली. एक्सक्यूज मी, व्हॉट हॅपन? मेघनाने विचारलं. त्या मुलींनी मागे वळून पाहिलं. एक म्हणाली, हे बघ, आम्ही आधी याला पकडलंय, तू दुसरं कोणीतरी शोध. हे ऐकून मेघनाला संताप आला. पण मनिक गालातल्या गालात हसत होता. ओय हॅलो, तो माझा मित्र आहे, मला घ्यायला आलाय, तुम्ही इथून जाऊ शकता, मेघना रागात म्हणाली. काय बाई बोलू नकोस, आम्ही का जावं, तू जा, पहिली मुलगी उत्तरली. मेघनाला लक्षात आलं की ह्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. तिने सरळ मनिककडे पाहिलं आणि त्यानंतर तिने त्याचा हात पकडला.
तो थोडा अचंबित झाला. माझी वाट बघत होता ना? आले मी. चला, ती म्हणाली. त्याने फक्त मान हलवली आणि गालात हसला. दोघं गाडीत बसले. गाडी भरधाव वेगात निघाली. मागे मुली बघतच राहिल्या. मनिक थोडा घाबरलेला वाटत होता. त्याच्या कपाळावर घाम होता. त्याने टिश्यू पेपरने घाम पुसला. मेघना त्याच्याकडे बघत होती आणि तिला हसू आलं. तिने गाणं लावलं जे वातावरण थोडं हलकं करेल आणि मनिक रिलॅक्स होईल. पण तीही थोडी गोंधळलेली होती आणि गाणं ऐकून शांत बसली होती. मनिक तिच्या त्या लाजण्या गोंधळण्यातही मज्जा घेत होता. थोड्या वेळाने त्याने एक कॅफेसमोर गाडी थांबवली. दोघं उतरले. मनिकने डोळ्यांनी तिला चला असं सांगितलं. तिने होकारार्थी मान हलवली. पहिल्यांदाच एका मुलासोबत एकटी कॅफेमध्ये आली. तिचं मन धडधडत होतं आणि तेव्हा मनिकने तिचा हात हलकेच पकडला आणि दबाव दिला. रिलॅक्स झाली. मनिक आता बिनधास्त होता. जी भीती मनात होती ती गेली होती. त्यामुळे आपल्या मनात काय आहे ते त्याला स्पष्टपणे समजत होतं. आणि आता विहानशी बोलल्यानंतर त्याने जे सांगितलं होतं ते आठवून तो शांत झाला आणि तिला घेऊन आत गेला. आत आल्यावर त्याने तिच्यासाठी खुर्ची ओढली. तशी ती बसली. मनिकही बसला आणि तिला विचारून त्याने 2 कॉफी आणि सँडविच ऑर्डर केलं. आता तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्याची ती नजर पाहून मेघनाच्या हृदयात धडधड वाढली. त्याचं असं बघणं तिला खूप विचित्र वाटलं. मनिक ज्या प्रकारे तिच्याकडे बघत होता त्यामुळे तिच्या मनात लाडू फुटू लागले. ती उगाचच मान दुसरीकडे वळू लागली कारण आता ती खूप ऑकवर्ड फील करत होती. तेवढ्यात मनिकने तिच्या हातावर हात ठेवला. तिचा खालचा हात थरथरला. मनिक गालातल्या गालात हसला, पण ती मात्र त्याच्या डोळ्यात डोळे घालून मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. त्याचा हात तिच्या हातावर फिरू लागला आणि तिच्या हातातल्या बांगड्या छून 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 वाजू लागल्या. त्या आवाजाने ती नकळत डोळे मिटून श्वास उंच खोल करू लागली. मनिक मात्र तिच्या प्रेमात हरवून गेला. पण आता त्याला वाट बघणं शक्य नव्हतं. त्याने तिचा हात हलकेच उचलून त्यावर ओठ टेकवले. ती शहारली. एकाच वेळी हजारो भावना तिच्या मनात भरून आल्या. तिच्या डोळ्यातून एक थेंब गालावर ओघळला. कॅफेजवळ सुंदर हवा वाहत होती. नदी शेजारी झुळझुळ वाहत होती. वातावरण खूप मोहक होतं आणि तेच वातावरण आता दोघांच्या मनात घर करत होतं. मनिकने तिचा हात पकडला. तिने मान खाली घातली. तिच्या बांगड्यांचा छुमछुम आवाज त्याच्या मनाचा ठाव घेत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या आणि ती अक्षरशः शहारली होती. मेघना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे याबाबत डॅडने अंकलशी बोलणं केलंय, पण मला पर्सनली तुझं मत जाणून घ्यायचं आहे, मनिक म्हणाला. तिने हळूच मान खाली घातली आणि त्यानंतर, मेघना यार, अशी लाजू नकोस. तू अशी लाजली की मला काहीसं विचित्र वाटतं, मनिक हसत म्हणाला. आता मेघनाचे डोळे मोठे झाले. तिने हळूच मान वर केली आणि त्याच्याकडे पाहिलं. तो फक्त तिलाच पाहत होता. बोल, काय बोलायचं होतं, मेघनाने विचारलं. तिचा तो नाजूक आवाज आता त्याच्या हृदयात गुंजत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. मेघना, मी आता जे बोलणार आहे ते आपल्या आयुष्याला कलाटणी देईल. तुला माहिती आहे, मी आता बिझनेस सांभाळतोय, वयही झालंय.
पण मला माझ्या पैशावर नसून माझ्यावर प्रेम करणारी मुलगी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे. मेघनाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात हरवली. आपण लहानपणापासून एकत्रच वाढलोय, खेळलोय आणि मी पाहिलंय तुला कधीच कशाची कमी झाली नाही. अंकल तुझ्यावर जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम विहानही तुझ्यावर करतो. पण आता मला तुझी काळजी घ्यायची, मनिक म्हणाला. ते ऐकून मेघनाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो उठला आणि थोडं लांब गेला. मेघना त्याच्याकडे बघतच राहिली. मनिक थोडं दूर उभा राहिला आणि तिला पाहू लागला. काही क्षणात तो एका गुडघ्यावर खाली बसला. आता मेघना अक्षरशः स्तब्ध झाली. तिचं लक्ष आजूबाजूला गेलं. सगळेच त्यांच्याकडे पाहत होते, पण ती फक्त त्यांच्याकडेच बघत होती. मेघना, वयाच्या 15व्या वर्षी तू माझ्या मनात घर केलं. मी आतापर्यंत ह्या भावना मनात ठेवल्या, कारण मला आधी स्वतःचं काहीतरी सिद्ध करायचं होतं. आणि आता माझं दुसरं स्वप्न तू आहेस. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तू म्हणशील तर मी थांबेन, पण आता तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. होशील का माझी अर्धांगिनी? करशील का माझ्याशी लग्न? आय लव्ह यू मेघना. दीक्षित, विल यू मॅरी मी? मनिकने खिशातून अंगठी काढून आता तिच्यासमोर धरली होती. मेघना भावनांनी भरून गेली. डोळे पाण्याने भरून आले. तिच्या मनाने तिला उत्तर दिलं, यस. त्यानंतर वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली. झाडाची पानं उडू लागली. मेघना धावत मनिक जवळ गेली. यस मिस्टर मनिक देशमुख, मी तुला आयुष्यभर झेलायला तयार आहे. तिने हात पुढे केला. मनिकने अंगठी तिच्या बोटात घातली. दोघं एकमेकांच्या मिठीत शिरले. आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवत होते. आय लव्ह यू मेघना. आय लव्ह यू टू मनिक. मेघना, मेघना, तिच्या कानावर आवाज आला. ती दचकून भानावर आली. समोर तिचा रागात असलेला भाऊ विहान उभा होता. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्याला कळलं ती भूतकाळात हरवली होती. आणि त्यानंतर, बोल मेघना, का सोडलंस मनिकला? प्रेम करत होतीस ना, मग का अर्ध्या वाटेवर सोडून गेलीस? विहान प्रचंड रागात ओरडला. आणि त्यानंतर मनिकच्या आठवणीत रडणारी मेघना आवेशात विहानच्या मिठीत शिरली आणि धाय मोकलून रडू लागली. 15 वर्षांनी तिने असं मिठीत येणं विहानसाठी धक्का होता, पण तिला रडताना पाहून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. भाई, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मेघना रडत म्हणाली. विहानने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर, इकडे डोंट क्राय, प्लीज स्टॉप, विहान म्हणाला. आणि त्यानंतर, नाही भाई, तुला काहीच माहिती नाही. खूप काही घडलंय आणि जेव्हा समजायला हवं होतं तेव्हा मला काहीच समजलं नाही. माझी खूप मोठी चूक झाली भाई, मेघना रडत म्हणाली. विहान आता लक्ष देऊन ऐकू लागला. भाई, ते फोटो आणि ती मिठी, त्या रूममध्ये सगळं काही संपून गेलं. माझं आयुष्यच बदलून गेलं, मेघना म्हणाली. विहानने तिचा चेहरा उचलून तिच्या डोळ्यात पाहिलं. टेल मी मेघना, व्हॉट हॅपन? आणि आता मात्र मेघना भानावर आली. वास्तवाचं भान तिला यायला लागलं. तिने आजूबाजूला पाहिलं, एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे पुसले. आता आपण काय बोलणार होतो हे आठवताच ती धीराने त्याच्यापासून 2 पावलं मागे झाली. तसं होताच विहान गोंधळला. आता काय झालं हिला, हा प्रश्न त्याच्या मनात उमटला. मेघना मात्र हळूहळू 2 पावलं मागे सरकत होती.
आणि विहान तिच्या दिशेने पुढे झाला. त्यानंतर मेघना, काय झालं? कुठे चाललीस? मला सांग ना, काय झालं होतं? कुठले फोटो, कोणती मिठी, ज्यामुळे तुझं आयुष्यच बदलून गेलं? मला काहीच माहिती नाही, विहाने तिला थांबवत विचारलं. पण तरीही, बेबी, आय एम इन पॅराडाईज. वी कॅन टेक इट इन टू द स्काईज. वी कॅन मेक इट यू अँड आय. त्या आठवणींच्या वादळात हरवलेली मेघना अचानक भानावर आली आणि जोरात मान हलवत मागे वळली. ती पळतच त्या खोलीतून बाहेर गेली. डावीकडे वळून थेट 8व्या रूममध्ये धावली. आत जाताच तिने जोरात दरवाजा बंद केला. विहान पण तिच्या मागोमाग धावत गेला. पण जेव्हा तो त्या खोलीबाहेर पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे तो बाहेरून जोरात दार वाजवत होता. भाई, प्लीज जा. मला तुझ्याशी आता नाही बोलायचं. मला वेळ दे. मला एकटीला राहायचं आहे, मेघना आतून म्हणाली. मेघना, प्लीज डोंट क्राय. तू मला सांग, काय झाले? मला खरंच काहीच माहिती नाहीये. मी तुझी मदत करेन, विहान म्हणाला. भाई, फॉर गॉड सेक प्लीज गो. मला एकटीला सोड. मेघना रडतच खाली बसली. ओके, मी जातोय, पण तू बाहेर ये आणि शांत हो. आपण नंतर बोलू, विहान म्हणाला आणि विचार करतच खाली गेला. तो निघून जात असल्याची चाहूल लागताच मेघनाने चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला आणि त्या अंधाऱ्या खोलीत जोरात रडू लागली. तिच्या डोळ्यासमोरून भूतकाळ वाऱ्याच्या वेगासारखा सरकत होता. तोच भूतकाळ ज्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. खरंच आज ओठांवर काही सांगण्यासारखं होतं, पण भानावर आल्यानंतर आपण काय बोलणार होतो हे आठवून ती ढसाढसा रडत होती. थोड्या वेळाने ती शांत झाली. उठून तिने खोलीची लाईट लावली. प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडताच समोर आठवणींनी भरलेला तो कोपरा चमकून गेला, ज्या ती इतक्या वर्षांपासून जपून ठेवत होती. ही तीच खोली होती जिथे कुणीही सहज यायचं नाही, अगदी तानिया पण नाही. तिने खोलीभर नजर फिरवली आणि ओठांवर हलकंसं हसू उमटलं समोर असलेल्या त्या जुन्या फोटोकडे बघून. पण ते हसूही क्षणातच विरून गेलं, कारण तिचा भूतकाळ खूपच गुंतागुंतीचा होता. तो आठवला की मन तुटून जायचं. आता ती ज्या परिस्थितीतून जात होती, ती वेळ आणि त्या वेळची तिची घोर चूक, सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. जर आपण त्यावेळी नीट विचार केला असता तर आजी वाचली असती, डॅडी तसंच राहिले असते, मनिकही आज आपल्या जवळ असता. हे सगळं आठवून तिचं मन चर्र झालं. डोळ्यांनी जे पाहिलं तेच खरं मानलं आणि त्यामुळे आपल्याने विश्वास ठेवला नाही, हे ती आता स्वतःलाच दोष देत होती आणि परत एकदा भरभरून रडू लागली. खाली आल्यावर विहानने थोडा वेळ शांत विचार केला. शांत बसून घेतलं. तेवढ्यात प्रिशाने नजरेने विचारलं, काय झालं? विहाननेही डोळ्यांनी तिला नंतर सांगतो असा इशारा दिला. ती ते समजून शांत राहिली. पण विहानचं लक्ष मात्र वर होतंच, कारण त्याने आज पहिल्यांदा मेघनाला इतकं रडताना पाहिलं होतं. कारण त्याची मेघना कायम हसणारी, मजा करणारी होती, पण आज ती खूप वेगळी वाटत होती, दडपणाखाली दबलेली. आणि आता त्याला एक गोष्ट पक्की कळाली होती, मेघना स्वतःहून काहीही सांगणार नाही. आता त्यालाच सगळं शोधावं लागणार होतं. त्यामुळे काहीतरी मनाशी ठरवलं आणि शांत बसला. त्या दरम्यान दिशा, मितेश, तानिया आणि क्रिशा मजेत मस्ती करत होते आणि विहान व प्रिशा त्यांना बघत होते. थोड्या वेळाने विहानची नजर वर गेली. मेघना वरून खाली येत होती. त्याचं लक्ष तिच्यावरच स्थिरावलं.
ती खाली आली आणि प्रिशाच्या शेजारी बसली. विहानने प्रिशाकडे पाहिलं. तिलाही त्याचा इशारा समजला, म्हणून ती उठली आणि दिशाकडे गेली. विहान हळूच सरकून मेघनाच्या शेजारी बसला. मेघनाने त्याच्याकडे पाहिलं. विहानने तिच्या डोळ्यात नजर घातली. तिचा हात हातात घेतला आणि दुसरा हात हलकेच तिच्या खांद्यावर ठेवला. तेवढ्यात ती पुन्हा भाबडी झाली. मेघना आधीपासूनच खूप भावनिक होती, त्यामुळे लहानसुद्धा गोष्ट तिच्या डोळ्यातून पाणी आणायची. विहानला अगदी ठाऊक होतं की हे पाणी फक्त पाणी नव्हतं, ते तिचं दुःख होतं, जे एक भाऊ असूनही त्याला माहिती नव्हतं. थोड्या वेळाने मेघना उठली आणि किचनमध्ये गेली. जेवणाची संपूर्ण व्यवस्था पाहून आली आणि तिने स्टाफला लंच सर्व्ह करायला सांगितलं. मग सगळ्यांना बोलावलं आणि सर्वजण डायनिंग टेबलवर बसले. स्टाफने जसंच्या तसं लंच वाढायला सुरुवात केली. तसं सगळ्यांचं लक्ष जेवणावर गेलं. जेवणातले सगळे पदार्थ विहानच्या आवडीचे होते. हे पाहून मितेश, दिशा चकित झाले आणि ते स्टाफकडे पाहू लागले. पण प्रिशा आणि विहान मात्र गालात हसत होते, कारण हे कोणी केले त्यांना आधीच समजलं होतं. मीनाताई, तुम्हाला दादाची आवड माहिती आहे का? मितेशने विचारलं. नाही सर, मीनाताईंनी उत्तर दिलं. मग आजचा लंच दादाच्या आवडीचा कसा? A to Z सगळे डिशेस त्याच्याच आवडीचे आहेत, मितेश म्हणाला. आता मात्र मेघना इकडून तिकडे पाहू लागली. विहान मंद हसत तिच्याकडे पाहत होता. सर, आजचा लंच मॅडमने सांगितलाय, तसंच केलं आहे, मीनाताई म्हणाल्या. कोणत्या मॅडम? तानिया की मेघना दिदी? प्रिशाने विचारलं. मेघना मॅडम, मीनाताईंनी उत्तर दिलं. दीदी, तुला दादाची चॉईस कशी माहिती? मितेशने विचारलं. ते मी असंच सांगितलं, मला नव्हतं माहिती. कोइन्सिडन्स होता हा, मेघना म्हणाली. आणि सर, यातलं पालक पनीर, बटाट्याची भाजी, डाळ, जिरा राईस, कोशिंबीर आणि भजी हे सगळं मेघना मॅडमने केलं आहे, मीनाताईंनी सांगितलं. वाव, दॅट्स ग्रेट, प्लीज सर्व मी, विहान म्हणाला. आणि त्याने तिरकी नजर मेघनाकडे टाकली तशी तिने लगेच नजर वळवली. दादा, फक्त एक गोष्ट तुझ्या आवडीची ना, मितेश म्हणत असतानाच मेघना मध्येच म्हणाली. मीनाताई, भाऊला लोणचं द्या आणि ताक, आणि ते तळलेले पापड कुरडया कुठे आहेत? ते याला सगळ्यात जास्त आवडतं ह्या जेवणात. ती बोलता बोलता सहज बोलून गेली आणि आता सगळेच तिच्याकडे बघायला लागले. तानिया, प्रिशा आणि विहानसुद्धा थक्क झाले. नाही म्हणजे ते मी बनवून ठेवले ना, तर दे सर्वांना, मेघना सारवासारव करत म्हणाली. आणि त्यानंतर विहान गालात हसला. त्याने चपातीचा एक तुकडा घेतला आणि पनीरच्या भाजीसोबत एक घास तोंडात टाकला. त्याचे डोळे नकळत मिटले. 15 वर्षांनी ही चव पुन्हा त्याच्या जिभेवर आली होती. त्याने लगेचच बटाट्याची भाजी आणि चपातीचा घास घेतला आणि समाधानाने खाऊ लागला. हे सगळं मेघना डोळ्यात पाणी आणून बघत होती. तिला माहीत होतं त्याला तिच्या हातचं जेवण किती प्रिय होतं आणि आता सगळेच जेवू लागले. इतकं सुंदर जेवण मेघनाने बनवलं होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. सानिया, मितेश आणि दिशा डान्स करत होते. त्यांच्यात निशा होती, जी खूप एन्जॉय करत होती. तानिया आणि दिशा गाण्याच्या तालावर ठुमके घेत होत्या. मितेश त्यांना जॉईन झाला होता. आता ते चौघेही धमाल करत होते. वर्षानुवर्षांनी विहान आपल्या कुटुंबासोबत इतका एन्जॉय करत होता. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, जे त्याने पटकन पुसलं. प्रिशाचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि ती आतून खूप खुश झाली. आता तिने एक गोष्ट मनाशी ठरवली. काहीही करून तिने मेघनाला पुन्हा घरात आणायचं आणि मनिक व मेघनाला एकत्र करायचं. मेघनाच्या घरून
सगळे खूप आनंदाने निघाले. कोणालाही जायचं वाटत नव्हतं. इतकी धमाल झाली होती. निघताना मेघनाही रडवेली झाली होती. ती क्रिशाला मिठी मारून खूप रडली. पण शेवटी नाईलाजाने सगळे पुन्हा यायचं वचन देत निघाले. विहान आणि सगळे कारमध्ये बसले. यावेळी विहान ड्रायव्हिंग सीटवर बसला होता, कारण बाहेर भरपूर अंधार झाला होता आणि रात्री तो मितेशला गाडी चालवायला देणारच नव्हता. क्रिशा विहानच्या शेजारी बसली होती, तर क्रिशा मागे मितेशच्या कुशीत झोपली होती. मितेशने हलवू न देता तसंच मिठीत घेत होता. साधारण अर्ध्या तासात विहानने कार बंगल्याच्या गेटमधून आत घेतली. सगळे उतरून आत गेले. मितेश क्रिशाला घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. तिशा तिच्या खोलीत गेली आणि विहान वरच्या मजल्यावर निघाला, तर प्रिशा आईबाबांच्या खोलीकडे वळली. दरवाजा हळूच उघडून पाहिलं तर ते दोघंही झोपले होते. दरवाजा परत बंद करून ती आजोबांकडे गेली. तेही शांत झोपले होते. शेवटी ती त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करून आपल्या खोलीत आली आणि दरवाजा लॉक केला. विहान बाथरूममध्ये होता. ती आरशासमोर बसून एक एक करून आपली सगळी दागिने काढत होती. पण तिच्या मनात मात्र मेघना आणि मनिक यांचेच विचार घोंगावत होते. कसं आणणार त्यांना एकत्र? मी तर मनिकला ओळखतही नाही, आणि शोधायचं तरी कुठे आणि कसं? ती विचार करत असतानाच विहान मागून आला आणि हलकेच तिच्या गालाशी गाल घासत मानेवरती ओठ टेकवले. त्याची ती हलकीशी दाढी तिच्या गालाला टोचली. ती त्याच्याकडे वळून पाहू लागली. विहानने तिच्या कमरेला हात घालून तिला जवळ ओढलं आणि ती थेट त्याच्या छातीवर आदळली. दोघांची नजरानजर झाली आणि तिच्या पोटात एक वळवळ उठली. विहानने तिला अजून जवळ घेत तिच्या मानेवर, गळ्यावर हळूहळू ओठ फिरवायला सुरुवात केली. तिच्या अंगावर शहारे आले, पण त्याच्या इतक्या जवळ असूनही तिचं मन अजून मेघना आणि मनिकच्याच विचारात अडकलेलं होतं. विहान वेड्यासारखा तिला किस करत होता, पण ती अजूनही विचारांत गुंतलेली होती. मध्येच तिच्या तोंडून एक हलकासा सुस्कारा निघाला, पण तोही त्याच्या ओठांमध्येच विरळून गेला. विहानने पुन्हा तिच्या गळ्यावर प्रेमाची मोहर उमटवली. विहान, तो तिला किस करत असतानाच तिने त्याच्या केसात हात घालत त्याला हाक मारली. त्याने तिला वळून कपाटाकडं टेकवलं आणि पूर्णपणे तिच्यात हरवून गेला. विहान, तुम्हाला माहीत आहे का, मनोहर अंकल आणि मनिक कुठे गेले राहायला? प्रिशाने अचानक विचारलं. त्याने किस करणं थांबवलं, थोडा बाजूला झाला आणि तिच्याकडे पाहिला. त्याचा श्वास खोल खोल चालू होता. प्रिशाच्या नजरेत प्रश्न होते. माहीत नाही कुठे गेले, पण मला वाटतं ते USA ला गेले असतील. तिकडे त्याचं घर आणि बिझनेस आहे, विहान म्हणाला. विहान, त्यांचा बिझनेसच ना? प्रिशाने विचारलं. हो, त्याने मान डोलावली. मग तर आपण शोधू शकतो ते कुठे राहतात, ते प्रिशा म्हणाली. शोधता येईल, विहान म्हणाला. विहान, तुम्ही जॅक दादा किंवा राकेश भाऊंना विचारा ना, ते माहिती काढू शकतात, ती म्हणाली. हो, मी पाहतो काय करता येईल, विहान म्हणाला. विहान, काही झालं तरी मला मेघना दिदी आणि मनिकला एकत्र आणायचं आहे, प्रिशा म्हणाली. मीही तेच विचार करत होतो, बघू काय करता येतं, तो म्हणाला. पण विहान, जर त्यांनी लग्न केलं असेल तर? प्रिशाने विचारलं. नाही, तो लग्न करणारच नाही. मेघनाशिवाय तो दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही, विहान म्हणाला. पण त्याच्या मनात आता एक हुरहुर निर्माण झाली. खरंच जर असं काही झालं असेल तर? विहान, आपण काहीतरी करूया, ती त्याला टेन्शनमध्ये पाहून म्हणाली. हळूच त्याच्या जवळ आली आणि त्याच्या गळ्यावर ओठ टेकवले. तो अक्षरशः भान हरपला. ती टाचांवर उभी राहत त्याच्या ओठांवर ओठ टेकवले
आणि तो स्तब्ध झाला. क्षणात तो तिच्यावर तुटून पडला. त्याच्या ओठांचा तीव्र स्पर्श तिच्या संपूर्ण शरीरात विजेसारखा पसरला. त्याने तिला उचलून बेडवर नेलं, हळूच झोपवलं आणि स्वतः तिच्यावरती झोपला. त्यांच्या ओठांनी तिच्या गालावर, मानेवर, गळ्यावर फिरवायला सुरुवात केली. त्याचा स्पर्श हलका, प्रेमळ, पण आत खोलवर झंकार देणारा होता. त्याचा हात हळूहळू फिरत फिरत तिच्या उरोजांवर आला. एका हाताने ब्लाऊजची नॉट उघडून तो अलगद ब्लाऊजला केला आणि त्याच्या हातांनी ती जागा झाकली. हळूच दाब देताच तिचा श्वास क्षणभर थांबला आणि ओठांवरून सुस्कारा बाहेर पडला. विहान त्या सुस्काराच्या लयीत हरवून गेला. सगळे अडथळे बाजूला करत त्याने स्वतःला तिच्यात झोकून दिलं. तिचे दोन्ही हात त्याने वर करत एका हातात पकडले आणि त्याच्या ओठांनी उरोजांवर स्पर्श केला. ती अक्षरशः तडपत होती. आजचा त्याचा आवेग नशेतही नेहमीपेक्षा अधिक होता. 2 महिने ते एकत्र नव्हते. ती ओढ आज व्यक्त होत होती. तिची नखं त्याच्या पाठीवर रुतली होती. ती रात्र त्यांच्या प्रेमाच्या मादक सुसंस्कारांत हरवली. त्यांनी एकमेकात पूर्णपणे विलीन होऊन तो प्रणय अनुभवला. रात्री कधीतरी थकून घामाने ओलाचिंब होऊन विहान तिच्या शेजारी झोपला. प्रिशा त्याच्या मिठीत झोपी गेली. विहानने ब्लँकेट ओढलं आणि तिच्या कपाळावरती ओठ टेकवत तोही शांत झोपला. आज विहानची एक महत्त्वाची मीटिंग होती, म्हणून तो लवकर उठून जिमला जाऊन आला आणि फ्रेश झाला होता. प्रिशाही उठून तयार होत होती. तिने आज पिंक रंगाची साडी परिधान केली होती. थोडासा मेकअप केला आणि तयार झाली. विहानने डार्क ब्ल्यू शर्ट आणि ब्लॅक फॉर्मल पॅन्ट घातली. हातात ब्रँडेड घड्याळ, अंगावर हलकासा परफ्यूम आणि केसांमध्ये जेल लावून त्याने स्वतःला व्यवस्थित सेट केलं. त्याने प्रिशाकडे पाहिलं. ती बेडवरून उठून त्याचा कोट घेऊन त्याच्याकडे आली. त्याने हात पसारले आणि तिने त्याला कोट घालून दिला आणि त्याची बटणं लावून लागली. विहानने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढलं. ती थोडीशी शहारली आणि गालातच हसली. विहानने तिच्या गालावर हलकी चुंबन दिली. तिने थोडा लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याचं हसणं तिला जाणवलं. तो पुढे झाला आणि तिच्या मानेवरून हात फिरवत तिचा चेहरा जवळ ओढला. तिच्या पोटात तरंग उठले. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला थोडा झटका बसल्यासारखं वाटलं. चुंबन घेतल्यानंतर त्याने तिच्या कपाळावर हळूच चुंबन घेतलं आणि आपली बॅग घेऊन तो निघाला. निघताना मागे वळून पाहिलं तर ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. आय एम वेटिंग फॉर यू, कम फास्ट, असं म्हणत तो खाली गेला. तिने चेहरा वाकडा करत आरशासमोर जात म्हणाली, आला मोठा आय एम वेटिंग फॉर यू म्हणणारा. मी तर तयार होते आधीच. यानेच माझा लिपस्टिक आणि केसांचा मेकअप खराब केला. एडाचे कुठला. तिने पुन्हा केस नीट करून मोकळे सोडले. लिपस्टिक पुन्हा लावली आणि बॅग उचलून खाली धावत आली. खाली सगळे नाश्ता करत होते. क्रिशा सकाळीच शाळेत गेली होती. प्रिशा आली आणि नाश्ता करण्याआधी सर्वांना गुड मॉर्निंग म्हणत मॉम, डॅडी आणि आजोबांच्या पाया पडली आणि टेबलावर बसली. ती काहीतरी आठवल्यासारखी थांबली. आजोबा, आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. मी दुपारी घरी येईन. तुम्ही तयार राहा, प्रिशा म्हणाली. आजोबा हसत म्हणाले, तू मला विसरायला देशील तर विसरेल ना. मी काठी घेऊन मागे लागलो असतो. सगळे हसले आणि प्रिशा मात्र हलकसं लाजली व मान खाली घालून नाश्ता करू लागली. विहान ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने सानेला विचारलं, आज जे जयपूरहून क्लायंट येणार आहेत ते आले का? साने म्हणाले, नाही सर, ते आता 5-10 मिनिटात येतील. ओके, ते आले की त्यांना
माझ्या केबिनमध्ये आणा. बाय द वे, कंपनीचं नाव काय म्हणालात तुम्ही? विहानने विचारलं. देशमुख इंडस्ट्रीज सर. विहान क्षणभरासाठी स्तब्ध झाला. त्याला मनिक आणि मनोहर काका आठवले. ते 15 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले होते, कायमचे. पण आज का कोण जाणे, या कंपनीच्या मीटिंगसाठी तो खास तयार होता. त्याला काहीतरी वेगळीच ओढ वाटत होती. साने, तुम्ही भानेला मीटिंगमध्ये पाठवा, विहान म्हणाला. साने गेले. विहानने प्रिशाला फोन करून बोलावलं. ती आवरून मीटिंगसाठी आली. आजची मीटिंग ज्या प्रोजेक्टसाठी होती तोच देशमुख इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट होता, ज्यासाठी मैदानाची परवानगी लागली होती. त्या दिवशी कंपनीचे ओनर वैयक्तिक कारणाने येऊ शकले नव्हते, म्हणून त्यांचे मुंबईतील प्रतिनिधी मिस्टर पाटील आले होते. आज स्वतः ओनर येणार होते, पण विहानने अजून त्यांचं नाव विचारलं नव्हतं. माने, देशमुख इंडस्ट्रीजचे ओनर कोण आहेत? विहानने विचारलं. सर, ते. माने बोलणार इतक्यात दरवाजा नॉक झाला. यस, कम इन, विहान म्हणाला. पाटील आत आले. त्यांच्या मागे एक व्यक्ती होती, बहुधा ओनर. विहानने सौम्य हास्य दिलं. पाटील बाजूला झाले आणि त्या व्यक्तीचा चेहरा विहानच्या नजरेस पडला. विहानचं जग काही क्षणांसाठी थांबलं. मेघना, तुला प्रॉब्लेम काय आहे मनिकशी? लग्न करण्यात तुझं प्रेम होतं ना त्याच्यावर, मग अचानक नाही का म्हणतेस? विहानने तिला विचारलं होतं. भाई प्लीज डोंट फोर्स मी, मेघना म्हणाली होती. यार मेघना, प्लीज सांग, मी काय चुकलो? समजलं तर मी माझी चूक मान्य करेन ना, आणि गैरसमज दूर करेन, मनिक म्हणाला होता. मला काहीच गैरसमज क्लिअर करायचे नाहीत. सध्या मला एकटं राहायचं आहे आणि तुम्ही ते देत नाही आहात. प्लीज, मेघना दरवाजाकडे जात म्हणाली. जर चूक माझी नसेल आणि नंतर कळलं तर उशीर झालेला असेल. हे आयुष्याचे प्रश्न आहे. प्रेम आपण दोघांनी केले आणि यात आता दोन्ही कुटुंब जोडली गेली आहेत. त्यामुळे जे काही झालंय ते सांग प्लीज, विहान मेघनाला विचारत होता. भाई, मला कोणतंही नातं ठेवायचं नाही. मी खूप विचार करून निर्णय घेतलाय. आता मला फक्त माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. एकदा खोटं समोर आलं की ते लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं, आणि आता मला खोट्याशी नफरत आहे, मेघना ठामपणे म्हणाली. मनिकने विहानकडे पाहिलं आणि तो बाहेर गेला. दरवाजा बंद केला. मग मनिक पुन्हा रागात मेघनाकडे गेला. काय म्हणायचं आहे तुला? काय खोटं बोललो मी? तुझ्यावर प्रेम करत होतो ते खोटं होतं का? मनिकने तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ ओढत विचारलं. ते तुलाच माहिती असावं. मिस्टर मनिक देशमुख, कुठे कुठे जातोस? कोणाला जवळ घेतोस? आधी आठव, मग मला विचार, मेघना रागात म्हणाली. तसं मनिक चिडून तिला एक झटका देतो आणि म्हणतो, माझ्या आयुष्यातली तू पहिली मुलगी आहेस, हे तुला माहिती आहे, आणि असले घाणेरडे आरोप करताना विचार तरी कर, मनिक जो आहे तो तिला म्हणत असतो. तर मित्रांनो, आता मनिक आणि मेघनाबद्दल सगळं काही पुढील भागात समजणार आहेच. तर पुढील भाग नक्की पहा.